मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 12 वर्ष, तब्बल 12 वर्ष भारतासारख्या देशाचं प्रतिनिधित्व करणं ही सोपी बाब नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही गोष्ट करून दाखवली आहे. त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये अजूनही 3 वर्षांचा कालावधी बाकी आहे. पण 12 वर्षांचा हा कार्यकाळ फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठीच नाही, तर अवघ्या भाजपा या पक्षासाठी प्रचंड भरभराटीचा ठरला. दुसऱ्या इनिंगमध्ये मिळालेल्या 300 पार जागा त्याचं प्रतीक होत्या. राजकीय दृष्ट्या विचार करायचा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केंद्रात स्थिर असताना भाजपा राज्यांमध्येही विस्तारत गेली, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विस्तारत गेली. आर्थिक मुद्द्यांवर मोदी सरकारचा विशेष भर राहिला. कोविड आणि पश्चिम आशियातील युद्धाचा अपवाद वगळता देशानं उत्तम प्रगती केल्याचा दावा भाजपा सरकार वारंवार करतं. सुरक्षेच्या मुद्द्यावर, विशेषतः पाकिस्तानच्या आतंकवादी कारवायांच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदींची भूमिका कायमच आक्रमक राहिली. लोकाभिमुख योजना हे या सरकारचं वैशिष्ट्य. जनधन योजनेपासून ते डीबीटी पर्यंतचा प्रवास मोदी सरकारनं गतीनं केला. शेतकरी सन्मान योजनेसारख्या योजना इतक्या लोकप्रिय झाल्या की अनेक राज्य सरकारांनीही त्याचं राज्य पातळीवर अनुकरण केलं. थेट खात्यात लाभ देणाऱ्या योजना हे मोदी सरकारचं मोठं यश मानायला हवं. पायाभूत सुविधांचे मोठे प्रकल्प, विमानतळांची वाढती संख्या हेही मोदी सरकारची अचीवमेंट राहिली. तरीही काही मुद्द्यांवर मोदी सरकारला आव्हानांचा सामना करावा लागलाय. कृषी कायद्यांच्या बाबतीमध्ये मोठ्या आंदोलनांचा सामना करावा लागला. मोदी सरकार सरकारी यंत्रणांचा गैरवापर करते हा आरोप सातत्यानं होतोय. पंतप्रधान मोदी माध्यमांशी संवाद साधत नाही याही बाबत तक्रार होते. हिंदुत्वाच्या बाबतीत आग्रही भूमिका घेणारे भाजपचे नेते विरोधकांच्या कायमच निशाण्यावर येत आहेत. पण एकूणच विकास, हिंदुत्व, राष्ट्रवाद यांची सांगड घालत भाजपानं देशभरात जी राजकीय पकड मजबूत केली आहे त्याला तोंड देणं सध्या तरी सहज शक्य दिसत नाहीये. या संदर्भात आज बोलणार आहोत, पण त्या अगोदर पाहूयात मोदी सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट. प्राइम मिनिस्टर श्री नरेंद्र दामोदर दास मोदी. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा. जून 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेणं ही भारतीय राजकारणासाठी मोठी कलाटणी होती. स्थापनेपासून पहिल्यांदाच भाजपचं बहुमतातलं सरकार बनलं. सत्तेत येताच मोदींनी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली. स्वच्छ भारत अभियानामुळे भारतीयांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. 8 नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदी झाली आणि संपूर्ण देशाला धक्का बसला. 2019 मध्ये राम जन्मभूमीवर सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आणि संपूर्ण देशात जल्लोष झाला. जानेवारी 2024 मध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा पार पडली. मंदिर उभारणीमध्ये केंद्र सरकारची कोणतीही भूमिका नसली तरी कोर्टात भक्कमपणे बाजू मांडण्यात भूमिका होतीच आणि त्यामुळे एकंदरीत राम मंदिराचं श्रेय मोदींनाच दिलं जातं. 2019 मध्येच कलम 370 मधून काश्मीरचा उल्लेख वगळण्यात आलाय. त्यामुळे काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द झाला आणि घटनात्मकरित्या जम्मू आणि काश्मीर पूर्णपणे आणि सर्वार्थानं भारताचाच भाग आहे हे अधोरेखित झालं. तिहेरी तलाक सुप्रीम कोर्टानं रद्द केला तेव्हाही त्याचं श्रेय मोदींनाच दिलं गेलं. नंतर कोविड काळातही काही अपवाद वगळता मोदी सरकारनं उत्तम कामगिरी केली. खास करून लसीकरणात भारतानं मोठी मजल मारली. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर सुद्धा मोदींनी उत्तम गुण मिळवले. 2017च्या सर्जिकल स्ट्राईक, 2019चा बालाकोट हल्ला आणि 2025चं ऑपरेशन सिंदूर या तीनही ऑपरेशन्समध्ये भारतानं पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. पायाभूत सुविधा, UPI, थेट लाभ हस्तांतरण यासारख्या दूरगामी गोष्टींवर मोदींनी बराच भर दिला. पण एका गोष्टीत मात्र मोदींना अजूनही यश आलेलं नाही. ते म्हणजे भारताच्या प्रशासकीय व्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवणं. सरकारी कामाचा वेग आणि काही अधिकाऱ्यांची मुजोर वृत्ती याला अजूनही आळा बसलेला नाहीये. या आणि अशा अनेक गोष्टींबद्दल जनतेला मोदींकडून मोठ्या अपेक्षा आहेत. तिसऱ्या टर्ममधील उत्तरार्धामध्ये मोदी या अपेक्षा पूर्ण करतात का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच बाबत बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक. विश्वासजी नमस्कार.
नमस्कार. काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके आपल्यासोबत आहेत. कपिलजी नमस्कार. नमस्कार. आणि राजकीय विश्लेषक किरण तारे आपल्यासोबत आहेत. किरण सर नमस्कार. नमस्कार. आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या चर्चेमध्ये. किरण सर आपल्यापासून सुरुवात करूयात. विरोधकांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या दोघांच्याही नजरेतून मोदी सरकारची ही 12 वर्ष हे संपूर्ण तप म्हणजे खरं तर भारतासारख्या देशामध्ये एका व्यक्तीनं तब्बल 12 वर्ष सलगपणे ही धुरा सांभाळणं ही सोपी अचीवमेंट नाहीये. तुम्ही याचं विश्लेषण करताना कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतात? माझ्या दृष्टीने नरेंद्र मोदींनी गेल्या 12 वर्षात काय केलं असेल तर नरेंद्र मोदींनी सामान्य भारतीयाला एक आत्मविश्वास मिळवून दिला की आपण काहीतरी बदल घडवून आणू शकतो. ओके. तो बदल घडला की नाही घडला यात आपण आता जायला नको, कारण 100% बदल घडलेला नाही, पण किमान तो एक आत्मविश्वास मिळाला की आम्ही काहीतरी करू शकतो. आणि त्याच्या दृष्टीने मला असं वाटतं की त्यांच्या ज्या योजना ज्या होत्या, उदाहरणार्थ युपीआय इंट्रोड्यूस करणं, जनधन अकाउंट करणं, सामान्य माणसाचा पैसा बँकिंग सिस्टम मध्ये आणणं आणि जेणेकरून त्या सगळ्या पक्षाचा हिशोब ठेवला जाईल की प्रत्येकाला टॅक्स देता येईल, ही सगळी यंत्रणा उभी करणं हे निश्चितच सोपं नव्हतं, कारण ते लोकांच्या विरोधात जाणार होतं. जनतेचा रोष पत्करून त्यांनी हे सगळं धाडसी पाऊल उचललं आणि त्याचे फायदे आपल्याला काही काळानंतर बघायला मिळाले. पण बँकिंग सिस्टम मजबूत करणं ही फार मोठी गोष्ट होती, फार मोठी क्रांतिकारी गोष्ट होती असं मला वाटतं. दुसरं, जम्मू आणि काश्मीरचं 370व कलम रद्द करणं ही तर त्याहून मोठी गोष्ट होती. म्हणजे हे इतकं धाडसी पाऊल कोणी उचलू शकेल? संपूर्ण बहुमतातलं सरकार याच्याआधी पण येऊन गेले होते, पण त्या सरकारांनी एवढं धाडसी पाऊल उचललं नाही. ती हिंमत मोदींनी दाखवली. पण मोदी सरकारचा एक ड्रॉबॅक जर आपण म्हटला तर मोदी सरकार एकाच गोष्टीवर सर्वार्थाने मागे पडलेलं आहे, ते म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती. आर्थिक परिस्थिती आपली नाजूक आहे. म्हणजे एकंदरीत जीडीपीचा विचार करता भारताकडे प्रचंड पैसा आहे असं दिसतंय, पण सामान्य माणसांच्या खिशामध्ये पैसा टिकत नाही. त्यांचं इन्कम आणि त्यांचा खर्च यांचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशामध्ये जी सेव्हिंग व्हायला पाहिजे दर महिन्याच्या शेवटी ती होताना दिसत नाही. अगदी काय म्हणतात त्याला, तोंडाची आणि हाताची गाठ पडणं एवढ्या पुरतं ते सगळं चाललेलं आहे. सेव्हिंगच्या बाबतीमध्ये भारत मागे पडतोय, मध्यम वर्ग मागे पडतोय. आपल्या इकॉनॉमीची सगळ्यात मोठी ताकद हा मध्यम वर्ग आहे आणि मध्यम वर्ग जेवढी सेव्हिंग करतो तेवढा निम्न मध्यम वर्ग किंवा उच्च मध्यम वर्ग करत नाही. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या हातात जेवढा पैसा शिल्लक राहील तेवढी आपली इकॉनॉमी स्ट्रॉंग होत जाणार आहे. आणि ह्याच पॉइंटवर मोदी सरकार अपयशी ठरताना दिसते. ओके. मला वाटतं खूप महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही एंड केलंय तुमच्या उत्तराचा, आर्थिक परिस्थितीच्या मुद्द्यावर आणि त्याच्यातही स्पेसिफिक कुठं विश्वास पाठकजी, मला वाटतं या आर्थिक परिस्थितीच्या मुद्द्यांवर तुम्ही बोलावंच, पण दोन हे मुद्दे आहेत. म्हणजे एक आर्थिक परिस्थितीचा मुद्दा आणि दुसरा देशभरामधल्या शेतकऱ्यांचा मुद्दा आहे जिथं नाराजी दिसते. बरं, आर्थिक परिस्थिती म्हणजे अशी नाहीये की ती मायक्रो पासून मॅक्रोवर सगळीकडे आहे, पण विशेषतः मॅक्रोचे जे घटक आहेत तिथं ही थोडीशी नाराजी दिसते आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी देशभरात नाराजी दिसते. मग तो युएसपीचा मुद्दा असेल, खतांच्या अनुदानाचा मुद्दा असेल, वेगवेगळे मुद्दे असतील. या दोन मुद्द्यांवर आव्हानं तुमच्यासाठी 12 वर्षांनंतरही कायम आहेत? विश्वासजींचा आवाज येतो. आमच्या सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा आहे आणि प्रत्येक अपेक्षांना आम्ही डील करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वप्रथम मी तारे सरांना त्यांचा जो पॉइंट आहे त्याला खोडू इच्छितो की भारताची अर्थव्यवस्था ही खरोखरच चांगली आहे. आपण 12 वर्षामध्ये 11व्या क्रमांकावरून 4थ्या क्रमांकावर आलो होतो, आता परत 5व्या क्रमांकावर आहे. आपली 2 ट्रिलियनची अर्थव्यवस्था जी होती ती 4 ट्रिलियन झालेली आहे आणि 15-16 लाख कोटीचं जे आपलं बजेट साईज होतं ते 60 लाख कोटी झालेलं आहे. आणि याच महिन्याच्या आता तिमाहीचे जे जीडीपीचे आकडे आले ते 7.2 पेक्षा जास्त 7.4 आले, म्हणजे वे सरपास दॅट. आणि हे सगळं करत असताना जगातल्या ज्या 10 अर्थव्यवस्था आहेत त्या 10 अर्थव्यवस्थेचा सरासरी दर हा 2.5%-3% आहे. त्या मानाने आपण 7% चांगलं काम करतोय. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर मला असं वाटतं की मोदीजींनी फार चांगले गुण कमावलेले आहे आणि त्यांचं कारण असं आहे की डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज फार मोठ्या मध्ये होतात आहे आणि ते करताना सामान्य माणूस मोदीजींनी नेहमीच नजरेसमोर ठेवलेला आहे. कविताजी, तुम्हाला 2014 नंतर आठवतं का या सरकारने इन्कम टॅक्सचे दर वाढवलेले आहे, किंबहुना 2.5 लाखाच्या स्लॅबला त्यांनी आज 12.5 लाखापर्यंत नेलेला आहे. त्यामुळे टॅक्स फायलरची संख्या वाढवली, जीएसटी सारखा कायदा लागून जीएसटीचं कलेक्शन वाढवलं. आज 2,42,000 कोटी एका महिन्याचं कलेक्शन झालेलं आहे.
मला असं वाटतं की आर्थिक स्थितीवर आपण चांगलं काम करतोय आणि ते करत असताना बँकिंग रिफॉर्म्स केले, लेबर रिफॉर्म्स केले, लँड रिफॉर्म्स केले, अनेक गोष्टी केल्या. सामाजिक गोष्टीमध्ये देखील आपण आर्टिकल 370 हटवलं, 35A हटवलं, ट्रिपल तलाक सारख्या गोष्टी असो किंवा राम जन्मभूमी सारखा जो विषय होता पेंडिंग तो देखील सॉल्व्ह केला. मला असं वाटतं की एवढ्या 12 वर्षामध्ये विश्वासजी, तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये. पुन्हा एकदा नेटवर्क आपण रिस्टोर करण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत कपिलजींकडे जाऊयात. कपिलजी, तुम्ही प्रमुख विरोधी पक्षाचे प्रवक्ते आहात, त्यामुळे तुम्ही काही सरकारचं कौतुक कराल अशी आम्ही अपेक्षा करत नाही आहोत. पण या संपूर्ण 12 वर्षांच्या काळामध्ये काही गोष्टी तर अशा असतील की ज्या काँग्रेसच्या नेत्यांना अपेक्षित होत्या या सरकारकडनं, त्या घडल्यात. म्हणजे विरोध तर तुम्ही करालच, पण अपेक्षित गोष्टी घडल्यात की नाही? 12 वर्ष नरेंद्र मोदी सरकारनं पूर्ण केले, त्याबद्दल नरेंद्र मोदी सरकारचं मी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता या नात्यानं मनापासून अभिनंदन करतो. परंतु या 12 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी जे काही दिवे देशामध्ये लावून ठेवलेत, आता विश्वास पाठक यांचं मी ऐकत होतो, त्यांनी किरण तारे सरांचंही खोडलं आणि त्यांनी सांगितलं की अर्थव्यवस्थेत आपण असं झालं तसं झालं. हे म्हणजे गिरे तो भी टांग ऊपर अशा पद्धतीचं ते या ठिकाणी बोलत होते. आपण जर पाहिलं असेल तर त्यांनी सांगितलं की आपला अर्थसंकल्प 60 लाख कोटीचा झाला, हे झालं. पण त्यांनी हे सुद्धा तिथे सांगितलं पाहिजे की 2014 साली आपल्या देशावर असणारं 53 लाख कोटीचं कर्ज 12 वर्षाच्या काळात 3 पटीनं वाढून 179 लाख कोटी रुपयाचं झालं. हे काम सुद्धा नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. आम्हाला अपेक्षित होतं, यांनी देशात जाती जातीत भांडणं लावले, यांनी देशात अनेक ज्या देशाला लाजवतील अशा पद्धतीच्या गोष्टी केल्या, ह्या सगळ्या गोष्टी यांनी यांच्या काळामध्ये केलेल्या आहेत. आपल्या देशात रुपयाची इज्जत घालवण्याचं काम कोणी केलं असेल तर 12 वर्षात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारनं केलं. जो रुपया 2014 साली 58 रुपयाचा 61 रुपयाचा होता, तो रुपया आज 95-96 रुपयाचा झालेला आहे. जे गॅस सिलेंडर 400-450 रुपयाचं होतं म्हणून 2014ला स्मृती इराणी सहित यांचे डझनभर मंत्री रस्त्यावर यायचे, ते गॅस सिलेंडर आज 950 रुपयापर्यंत यांनी नेऊन पोहोचवलेला आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती प्रचंड ताकदीनं वाढवून ठेवल्या. अनेक महिलांना रस्त्यावर आणलं. नोटबंदीच्या काळात त्यांनी लोकांना रस्त्यावर आणलं, कोरोनाच्या काळात लोकांना रस्त्यावर आणलं. आणि एवढंच नाही तर कविताजी, आज मी ग्रामीण भागातून येतो, सध्या मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. खताच्या दुकानावरती सकाळी 5 वाजतापासून शेतकरी लोक रांगा लावून त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांना 11 वाजता दुकान उघडल्यावर 1 पोतं युरियाचं आणि 1 पोतं DAPचं मिळत असेल. हे सुद्धा यांच्याच 12 वर्षाच्या कार्यकाळामध्ये झालं. हे यांनी प्रामुख्यानं लक्षात घेतलं पाहिजे. काल अकोल्याच्या एका GMC मधला एक व्हिडिओ व्हायरल झाला. 12 वर्षात त्यांनी फार तीर मारले, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, फार मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत होते. साधी स्ट्रेचरची उपलब्धता नाही हो. एक महिला आपल्या पतीला खांद्यावर घेऊन या OPDतून त्या OPD मध्ये जाते आहे. हे जर 12 वर्षात झालं असेल तर अमृत काळाचे स्वप्न दाखवणाऱ्या मोदींनी हा देश अंधकारात नेण्याचं काम 12 वर्षामध्ये केलेलं आहे. त्यामुळे या देशाला देशोधडीला लावण्याचं काम, या देशातल्या लोकांना रस्त्यावर आणण्याचं काम यांच्याच 12 वर्षाच्या काळात झालं. हेच देशाला यांच्याकडून अपेक्षित होतं की काय, असं आम्हाला वाटायला लागते. बरं, पुन्हा विश्वास पाठक आपल्यासोबत. विश्वास पाठक जी, तुम्ही ऐकलं का कपिल ढोकेजींचं उत्तर? नाही, बरोबर आहे. त्यांनी हेच बोलणं अपेक्षित आहे. आम्हाला त्यांच्याकडे दुसरी अपेक्षाही नाही. आणि जोपर्यंत ते असं बोलत राहतील तोपर्यंत भारतीय जनता पक्षाला सर्व राज्यांमध्ये देशामध्ये यश मिळत राहील. त्यामुळे मी त्याला खूप जास्त महत्व देत नाही. मी तुमच्या मोदीजींनी पण बोलतो. ऐका ना, विश्वासजी, एक मिनिट ऐका ना. बोलू द्या ना. पाठक साहेब, एक मिनिट पाठक साहेब, फक्त एक प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्हाला अपेक्षित पण मी बोलेल, पण तुम्ही माझ्या काही प्रश्नांची उत्तरं देऊ शकता का? 12 वर्षात तुम्ही लोकांच्या विकासासाठी, सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडतील असे 5 कामं सांगा ना. मग मी तुम्हाला अपेक्षित बोलेल, तुम्हाला चांगलं वाटलं असं मी बोलेल, पण सामान्य माणसाच्या जीवनात बदल बोलू देत. आता विश्वासजींना बोलू देत. कामं सांगा. तुम्ही फारच सोपा प्रश्न विचारलाय त्यांना, मला वाटतंय. मी 10 कामं सांगेन, सांगा ना. तुम्ही 60 वर्षामध्ये केलेली 2 कामं सांगा. तुम्ही 60 वर्षात केलेली 2 कामं सांगा. बरं, हरकत नाही. 60 वर्षात या देशात मोदीजी प्रधानमंत्री झालेले त्यांनी सर्वप्रथम 75 वर्षानंतर देखील 75,000 गावांमध्ये इलेक्ट्रिसिटी गेलेली नव्हती. मोदीजींनी ती पोहोचवली. स्वच्छतागृहांसारखा प्रश्न त्यांनी सोडवला. घराघरामध्ये स्वच्छतागृह केले. नल से जलच्या माध्यमातून घराघरामध्ये वीज, आपलं पाणी जात आहे. या सगळ्या गोष्टींचं उत्तर कविताजी मला द्यायचं, आपण संधी द्या. त्यांचं होऊ देत पूर्ण. विश्वासजी, शेतकऱ्यांचं जे नाही, त्यांचा नेटवर्क इश्यूज आहे. बोला कपिलजी.
नेटवर्क इश्यू आमचे मित्र विश्वास पाठक या ठिकाणी सांगतायत की घराघरात शौचालय पोहोचवलं, घराघरात पाईपलाईन पोहोचवली. विश्वास पाठक मला वाटते मोठ्या शहराच्या भागात राहतात, त्यांनी ग्रामीण भागात आलं पाहिजे. अजूनही 8-8 दिवस 10-10 दिवस लोकांच्या नळाला पाणी येत नाही. रोज मोर्चे आम्ही सुद्धा ग्रामीण भागात पाहिलेले आहेत. लोकांच्या घरात पाणी जाताना दिसत नाही. हर घर शौचालय मोहिमेचं काय झालं, त्यांनीच त्यांच्या यंत्रणेमार्फत रिव्ह्यू घेतला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी फक्त 12,000 रुपये कमिशन आणि ठेकेदारांचे पैसे काढण्यात कशी यंत्रणेचा गोलगप्पा वाजला हे सुद्धा त्यांनी पाहिलं पाहिजे. घरकुल योजनेमध्ये काय बट्ट्याबोळ वाजला याचा सुद्धा आढावा त्यांनी घेतला पाहिजे. दिल्लीतल्या एसीच्या कॅबिन मध्ये बसून निर्णय घ्यायचे आणि 12 वर्षात आम्ही हे तीर मारले ते तीर मारले हे सांगणं अत्यंत चुकीचं आहे. सामान्य माणसाच्या जीवनात काय बदल झाला? किरण तारे सर सांगत होते की मध्यमवर्गीयांच्या खिशात पैसेच नाहीत. अत्यंत बरोबर आहे त्यांचं. अनेक लोकांच्या खिशात पैसे नाहीत. प्रगती कशा? विश्वास पाठक आता ऐका, तुम्ही फार मोठमोठ्या खोट्या गोष्टी सांगितल्यात, हे सुद्धा ऐकलं पाहिजे. अहो, शेतकऱ्यांच्या आयुष्यात हे बदल घडवू ते बदल घडवू. तुमचे नेते सांगत होते शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, स्वामीनाथन आयोग लागू करू. आज शेतकऱ्यांना रस्त्यावर कोणी आणलं? तुम्ही पाहता का? ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांपुढे शेतकरी आज कृषी सेवा केंद्रांच्या पुढे 1 खत पोत्यासाठी 2 खताच्या गोण्या मिळाल्या यासाठी जर 5 वाजतापासून लाईन मध्ये लागत असतील आणि तुमचे सीआरपीएफचे जवान येऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लोटत असतील, धक्काबुक्की करत असतील, तर ही वेळ कोणी आणली? शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये टाकले, नमो किसान, सीएम किसान, पीएम किसान वेगवेगळ्या योजना आणल्या, पण त्या शेतकऱ्यांच्या जीएसटीच्या मार्फत हजारो रुपयांची लूट करण्याचं काम तुम्ही केलं. या 12 वर्षात हा देश देशोधडीला लावण्याचं काम या लोकांनी केलं. या देशाचे 12 वाजवण्याचं पाप या 12 वर्षात नरेंद्र मोदींच्या सरकारनं केलं. कपिलजी, आता त्यांना देऊ देत उत्तर. विश्वासजी बोला, मगाशी तुमचा आवाज बंद झाला होता. नाही, मला जरा सलग बोलू द्या कविता, जे काय ऐकण्याचं धैर्य देखील पाहिजे. कारण यांनी आधी स्वतःचा आरसात तोंड बघावं. आज बंगालमध्ये स्थिती असो, आसाममध्ये स्थिती असो, अनेक राज्यांमध्ये काँग्रेसची दुरावस्था का झालेली आहे, केरळ सारख्या राज्यात गेलेलं आहे. त्यामुळे थोडंसं त्यांनी त्यांचं पुनर्विचार करावा. राहिला प्रश्न आमचा की ज्या प्रकारे मोदीजी आणि ज्या प्रकारे डबल इंजिन की सरकार राज्यामध्ये आणि देशामध्ये चालू आहे आणि ज्या प्रकारे लोकांना त्याचा लाभ मिळतोय, त्यामुळे लोक आमच्या सोबत आहेत. आज खरोखरच घराघरामध्ये पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये सोडवलेला आहे. वीज गेलेली आहे. आपण सोलारच्या माध्यमातून पंप दिलेले आहे. पंप दिल्यामुळे त्यांचं सिंचन वाढलेलं आहे. 3 टाइम्स त्यांचं हे झालेलं आहे, प्रोडक्शन झालेलं आहे. त्यामुळे अनेक गोष्टी झालेल्या लोकांना कळतात आहे. म्हणून तर आमचा आणि लोकांचं डायरेक्ट कनेक्ट आहे. आणि हे करत असताना अनेक गोष्टींमध्ये जे काही रिफॉर्म्स होते आणि मोठे मोठे पेंडिंग केसेस होते ते देखील मोदींनी पुढे केले आहेत. 5 की मी तुम्हाला 500 अशा गोष्टी सांगतो. फक्त तुम्ही 60 वर्षामध्ये काय 4 कामं केले जरा सांगा. आणि काँग्रेसची अशी परिस्थिती का निर्माण झाली सांगा. तुम्हाला आवर्जून सांगतो. ठीक आहे, कपिलजी येते परत तुमच्याकडे. कपिलजी येते परत. कविताजी 1 मिनिट द्या ना. तुम्ही 1 मिनिट म्हणता आणि मग 3 मिनिट थांबत नाही. तुम्ही सांगा. 1 मिनिट द्या. विश्वास पाठकजी या देशात, विश्वास पाठकजी या देशात सुई बनत नव्हती तेव्हापासून या देशामध्ये काय केलं? त्या देशामध्ये अशी स्थिती निर्माण काय झाली? काँग्रेस पक्षाने कपिलजी असं 12 वर्षात जे काम केलं ते 12 वर्षात जे विकण्याचं काम केलं ते सगळं उभं करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं. पाया आम्ही घातला असं कपिलजींचं म्हणणं. ठीक आहे कपिलजी, पुढे जाऊयात आपण. काँग्रेस पक्षानं उभं केलेलं आहे. आणि विश्वास पाठकजी, तुमच्यात हिंमत असेल तर सांगा ना, 5 वस्तूंचे भाव सांगा. नरेंद्र मोदींच्या 12 वर्षात या 5 वस्तू स्वस्त झाल्या, सांगा ना भाव. सगळी महागाई वाढवण्याचं काम केलेलं आहे. ठीक आहे कपिलजी. एअरपोर्टच्या बॅनर पासून खताच्या गोलीपर्यंत स्वतःचा फोटो लावण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे. 5 वर्षात 5 वस्तूंचे भाव स्वस्त झाले, याचं उत्तर विश्वास पाठक यांनी दिलं पाहिजे. बघा आता कपिलजी 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ होऊन गेला, मग तुम्ही म्हणता मला वेळ देत नाही म्हणून. ठीक आहे कपिलजी, आता झाला तर तुमचा 1 मिनिट दिला की नाही मी. बर, येते परत तुमच्याकडे. उत्तर नाहीये. ओके, येते तुमच्याकडे परत. किरण सर, आता महत्वाचा मुद्दा हा आहे की जो प्रश्न मी खरं तर विश्वासजींना विचारला होता, त्यांनी त्याचं उत्तर दिलेलं नाहीये. मगाशी तुम्ही ज्या आर्थिक मुद्द्यांबद्दल म्हणाला त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने मान्य करावी लागेल की जरी आपली प्रगती होत असली तरी संपत्तीचं केंद्रीकरण कुठे होतंय हा आपल्या देशासमोरचा जगासारखाच मोठा प्रश्न आहे. कारण वरच्या 1% बऱ्यापैकी संपत्ती केंद्रित होते आणि बाकीच्या 99% ती त्याच समप्रमाणामध्ये केंद्रित होत नाही. हा एक मोठा प्रश्न आहे. पण सगळ्यात एक मोठा जो वर्ग आहे जो सध्या नाराज आहे तो म्हणजे कृषीचा वर्ग आहे. म्हणजे महिला आणि शेतकरी हे 2 महत्वाचे वर्ग होते ज्यांच्याकडे या सरकारनं लक्ष दिलं. महिला बऱ्यापैकी खुश आहेत वेगवेगळ्या योजनांमध्ये, पण तितक्याच प्रमाणात शेतकरी का खुश होऊ शकले नाहीयेत? शेतकऱ्यांच्या मुद्द्याचा जेव्हा विचार आपण करतो ना, तर शेतकऱ्यांना MSP वाढवून देणं ही सगळ्यात मोठी मागणी होती. मोदी सरकारने काय केलं? मोदी सरकारने उत्पादन वाढवलं, काही प्रमाणामध्ये किंमत वाढवून देण्याचा पण प्रयत्न केला, पण सगळ्यांचं सगळ्याच वेळेला समाधान करता येऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.
त्यांनी आणलेले खरं म्हणजे कृषी कायदे हे क्रांतिकारी होते. ते कायदे जर मंजूर झाले असते तर एमएसपीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यात आलं असतं, काहीतरी भलं झालं असतं. ते झालेलं नाही. आता शेतकऱ्यांना सगळ्यात मोठी अडचण काय ते निधीचा पुरवठा, कर्ज पुरवठा, आणि ते कर्ज असतं, ते कर्ज परत फेडायचं असतं. कर्ज माफी होते नंतर 10 वर्षांनी तो भाग वेगळा, पण कर्ज फेडायचं असतं. तर आता पेरणी करायची आहे तर माझ्या खिशात पैसे पाहिजेत, बियाणे घ्यायचे तर पैसे पाहिजेत, मजूर लावायचे तर पैसे पाहिजेत. हा अर्थव्यवस्था, हा अर्थपुरवठा वेळच्या वेळी करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. त्या फ्रंटवर आता फारसं काही डेव्हलपमेंट झालेली आहे असं आपल्याला दिसत नाहीये. ओके. दुसरा मुद्दा होता पीक विम्याचा. पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत अशी सार्वत्रिक ओरड आहे. महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पीक विम्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असं या राज्यातले मंत्री स्वतः सांगतात. त्यामुळे हा एक मुद्दा सुद्धा शेतकऱ्यांच्या दृष्टीने मारक ठरतोय. आणि तिसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा जो आहे की शेतीमालाला योग्य ती किंमत मिळणं हे दुरापस्त होऊन झालेलं आहे. म्हणजे आता मुंबईचं उदाहरण घेऊन बघा. मुंबईमध्ये दूध मिळतं 90 रुपयाला, 90 रुपये लिटर. शेतकऱ्याच्या हातात किती मिळतात? 15 ते 20 रुपये. मधले 70 रुपये जे आहेत ते इतर कोणाच्याही माध्यमात जातात. ते दूध संघाला जात असतील, ते ट्रान्सपोर्ट मध्ये जात असतील, ते अन्य कोणाला जात असतील. पण 90 आणि 20 याच्यातला जो 70चा गॅप आहे, हा 70चा गॅप कमी झाला. म्हणजे जर ग्राहक 90 रुपयाने देत असेल, 90 रुपयाने दूध विकत घेत असेल, तर त्या 90 मधले किमान 40 ते 45 रुपये शेतकऱ्याला मिळाले तर तो फायद्यामध्ये येणार, तर त्याच्या दृष्टीने काहीतरी ते एनकरेजिंग होणार. ते होताना दिसत नाही. त्यामुळे प्रोडक्शन वाढलंय का? प्रोडक्शन नक्की वाढलंय, पण शेतकऱ्यांच्या मालाची किंमत त्याला हवी तशी वाढलेली नाही. त्यामुळे प्रश्न निर्माण होतात. आणि अर्थव्यवस्थेच्या साईजचा जेव्हा प्रश्न येतो की आपण खूप मोठी जीडीपी आपला खूप मोठा आहे, आपली 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, तर 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणं किंवा अर्थव्यवस्थेचा आकार मोठा असणं हे लोकसंख्येशी डायरेक्ट संबंधित आहे. जेवढी तुमची लोकसंख्या जास्त तेवढा अर्थव्यवस्थेचा आकार जास्त. आपली लोकसंख्या 150 कोटी क्रॉस करून गेलेली आहे, त्यामुळे आपण 5व्या नंबरवर दिसतो. पण ही लोकसंख्या किंवा ही सगळे जीडीपीचा आकडा जरी भरभरून दिसत असला तरी महिन्याच्या शेवटी तुमच्याकडे किती पैसे शिल्लक राहतात हा प्रश्न महत्वाचा असतो. आणि त्याचं उत्तर मात्र निगेटिव्ह आहे. सामान्य माणसाच्या खिशात पैसा शिल्लक राहत नाही, त्याची क्रयशक्ती कमी झालेली आहे. आणि ही क्रयशक्ती कमी झाल्याचा डायरेक्ट परिणाम हा मार्केटवर होत असतो. पैसा हा जेवढा सर्क्युलेट होत जाईल, पैसा जेवढा रोल होत राहील तेवढी इकॉनॉमी वाढत जाते. खर्च झाला नाही तर पैसा सर्क्युलेट होत नाही, आणि खर्च करायचा असेल तर खिशात पैसा शिल्लक राहायला पाहिजे, तो शिल्लक राहत नाही. हे मोदी सरकारचं अपयश. विश्वासजी. तारे साहेब, जीडीपी आणि लोकसंख्या फक्त याचा संबंध नाही आहे. असं जर असतं तर आपली लोकसंख्या आधीपासूनच जास्त होती, आपला जीडीपी देखील जास्त असायला पाहिजे होता. जीडीपीचा स्तंभ आहे की तुमच्या देशामध्ये किती इन्व्हेस्टमेंट येत आहे. आज देश मोस्ट फेवर्ड डेस्टिनेशन फॉर एफडीआय, इंटरनॅशनल आपले देखील इन्व्हेस्टमेंट वाढत चाललेले आहे, आपले डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज होत आहे, म्हणून तर जीडीपी वाढत आहे. जीडीपीचा संबंध फक्त लोकसंख्येशी नाही, तुम्ही त्याचा बुद्धिभेद करू नका. राहिला प्रश्न शेतकऱ्यांचा आपण बोलताय, मला सांगा प्रधानमंत्री किसान योजना, सन्मान योजना ही किती मोठ्या प्रमाणात सफल झालेली आहे. प्रधानमंत्री फसल बीमा योजना असो किंवा इनाम असो, अनेक सॉइल हेल्थ कार्ड असो, अशा सगळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. आणि स्वामीनाथन कमिटीच्या ज्या शिफारसी होत्या इतक्या वर्ष कुणी त्या प्रलंबित ठेवल्या होत्या, त्या मोदीजीने लावल्या की नाही. आणि मला जेव्हा सांगा की आज गावागावामध्ये शेता म्हणजे खेड्यापाड्यांमध्ये देखील भारतीय जनता पक्षाला जे मत मिळत आहे त्यात काही शेतकरी नाही आहेत. आज शेतकरी हा केवळ मोदीजींच्या पाठीशी काम आहे, कारण त्याला तो डायरेक्ट लाभ मिळत आहे. सर्वात मोठा लाभ म्हणजे पाठवलेले 100 रुपये डायरेक्ट शेतकऱ्याच्या खिशामध्ये 100 रुपये म्हणून जातात आहे, 15 रुपये जात नाही आहे. हा एक मोठा फरक आहे. विश्वासराव, किती खोटं बोलणार आहात? विश्वासराव, किती खोटं बोलणार आहात? तुम्ही राहतात कुठे? शेती ग्रामीण भागात राहता की मुंबईत राहता? मुद्द्याचं बोला, मुद्द्याचं बोला. विश्वासराव, तुम्ही पहिले तर चुकीचं, विश्वासराव ऐका, विश्वासराव तुम्ही पहिले तर चुकीचं बोललात की केरळमध्ये सुद्धा काँग्रेस शिल्लक नाही. केरळमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री आहे हे तुमच्या स्मरणात आणून देतो, कारण तिथले लोक 100% साक्षर आहेत, म्हणून त्या ठिकाणी काँग्रेसचा मुख्यमंत्री आहे. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो, मुद्द्याचाच बोलतोय. तुम्ही सांगतो प्रधानमंत्री फसल विमा योजना किती सक्सेस झाली शेतकऱ्यांजवळ, या जरा तुम्हाला दाखवतो. या 12 वर्षामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे 12 वाजले. हो, नाही मत देत तुम्ही मतांची चोरी करून, तुम्ही मतांची चोरी करून खोट्या लाडक्या बहिणींचे मतं घेऊन 1500 रुपये वाटून निवडून आलेले आहेत.
तुम्ही सामान्य जरा नाही, डोळे उघडा. शेतकऱ्यांनी मतं दिलेली नाही. डोळे उघडा, मतांची स्वतःच्या चोरी करून अस्तित्वाचा निवडून विचार आलेला करा जरा. आहे. अहो विश्वासराव, कुठे पैसे गेले दाखवा ना योजना. पीक विमा योजनेचा डोळे काय उघडा. बड्या वाढला तुमच्या काँग्रेसच्या नरेंद्र अस्तित्वाचा मोदींनी प्रश्न 12 निर्माण वर्षाच्या झालेला काळात आहे. खताच्या मोदीजी आज राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत. खताच्या राष्ट्रीय पोत्यावर स्तरावर त्यांना स्वतःचा नेता फोटो म्हणून स्वीकार टाकणाऱ्या केलेला नरेंद्र आहे. मोदींनी त्या आज 12 खताच्या वर्ष झाले, त्यांना पोत्यासाठी 15 वर्ष देखील देशातल्या होतील. शेतकऱ्यांना पुढचे रस्त्यावर 5 वर्ष आणलं. देखील मोदीच तुम्ही निवडून काय गप्पा येतील. मारणार? अहो, विश्वास त्यामुळे जरा पाठक तुम्ही ऐकायला स्वतःचा शिका. चेहरा आरशात अहो, बघा. अहो, विश्वास आम्हाला पाठक, सांगण्याची काही आपण आवश्यकता नाही. इसीपासून शेतकऱ्यांच्या गोष्टी सांगू आज- शकत नाही. या देशात 12 वर्षात लोकांचे 12 वाजवण्याचं काम तुम्ही लोकांनी केलेलं आहे. शेतकऱ्यांना रस्त्यावर आणलं, डिझेल पेट्रोलचे तुमचे भाव का बरं 12 वाढवले, वाजले? लाडक्या बहिणीच्या काँग्रेसचे भत्त्यावर 12 का बरं वाजले? 12 वाजले. अहो, आम्ही तुम्हाला काँग्रेसचे 12 का बरं वाजले? कधी विचार केलाय? संसदेमध्ये ठीक आहे. तुमचं बिल विरोध केलं. त्याचा विचार करू नका. असं आहे, विश्वासराव, कपिल खोटं बोलू नका. डोकेजी आणि शेतकरी कपिल देशाला डोकेजी आणि लावणे, विश्वास पाठकजी. अर्थव्यवस्थेचे 3 तेरा वाजवले. ऐका ना कविताजी, एक शेवटचं 1 मिनिट द्या. यांच्या 12 वर्षामध्ये यांनी शेतकऱ्यांना रस्त्यावर आणलं, महिलांना रस्त्यावर आणलं, गॅस सिलेंडरचे भाव वाढवले, डिझेलचे भाव वाढवले. शेतकरी आमच्या यांनी पाठीशी अजूनही का माझ्या बरं? प्रश्नात साधा अहो प्रश्न विश्वासराव, तुमच्यात हिंमत असेल तर सांगा ना. शेतकऱ्यांच्या घरात येणाऱ्या 5 आमच्या वस्तूंचे पाठीशी का भाव बरं? कमी केल्याचे, शेतकऱ्यांच्या ज्या घरात येणाऱ्या भागामध्ये 5 आमचे वस्तूंचे उमेदवार भाव का कमी बरं केल्याचं निवडून सांगा ना येतात? विश्वासराव. अहो विश्वासराव, ते ग्रामीण मतांची चोरी भागामध्ये करायला अक्कल भारतीय लागते जनता पक्षाचे का? का- ईव्हीएम मध्ये प्रतिनिधी का बरं मध्ये निवडून चोऱ्या येतात? करायला अक्कल लागते का? आज काँग्रेसची तो स्वतंत्र हालत चर्चेचा अशी का विषय बरं आहे. झालेली आहे? थोडं त्याचा EVM विचार करा मध्ये ना. चर्चा करायला अक्कल मला असं लागते का? वाटतं की तुम्ही जर खरंच लोकांसाठी काम कपिलजी केलं असेल, आणि विश्वासजी आपण देशाच्या स्तरावर बोलतोय, आपण काही आकड्यांच्या आधारावर, आपण काही निष्कर्षांच्या आधारावर बोललं पाहिजे. ही काही फक्त राजकीय वाद प्रतिवाद करण्याचा हा मुद्दा नाहीये. खरं तर कोणत्याही देशामध्ये आणि विशेषतः भारतासारख्या देशामध्ये, जो विविधतेनं नटलेला देश आहे, ज्या देशामध्ये दर काही मैलांवर भाषा बदलली जाते, ज्या देशामध्ये अनेक संस्कृती नांदतात, ज्या देशाचा इतिहास, भूगोल हा प्रचंड वैविध्यपूर्ण आहे, अशा देशाला एकत्र बांधून ठेवणारा आणि त्या लोकशाही प्रधान देशामध्ये 12 वर्ष सातत्यानं सत्तेवर राहणं, त्याचं पंतप्रधान पद मिळणं ही सोपी गोष्ट नाहीये. जसं या चर्चेच्या सुरुवातीला सांगितलं, ते आव्हान तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेललंच, पण एकदा हे आव्हान पेलल्यानंतर त्याच्या पुढची आव्हानं सुरू असतात. कारण इतका मोठा गाडा पुढे हाकणं हेही मोठं आव्हान असतं. वेगवेगळ्या राज्यांची साथ त्यांना मिळाली, वेगवेगळ्या राज्यांमध्ये भाजपचं सरकार येत गेलं. हे सगळं मान्य केलं तरी काही आघाड्यांवर या सरकारची प्रचंड मोठी कसोटी लागते, हेही मान्य करायला हवं, ज्याचा उल्लेख या कार्यक्रमामध्ये झाला. मग त्या आर्थिक आघाड्या असतील, त्या कृषी आघाड्या असतील, महिलांच्या बाबतीमध्ये घेतलेले अनेक निर्णय हे क्रांतिकारी ठरले, हे मान्य केलं. तरी बऱ्याच आघाड्यांवर काही प्रश्न आहेत जे अनुत्तरित आहेत. वेगवेगळी इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत, तीही मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत, पण त्याच्या बाबतीतही अनेक प्रश्न उपस्थित केले जातात, विशेषतः पर्यावरणाचे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरकारनं द्यावी ही अपेक्षा असते आणि ती उत्तरं जर जनतेला वारंवार मिळत राहिली तर मग नव्या चर्चांना सुरुवात होऊ शकते. त्या एका बाबतीमध्ये मात्र या सरकारच्या बाबतीत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केली जात आहेत. पण ही गोष्ट मान्य करायला हवी की भारतासारख्या देशामध्ये हा 12 वर्षांचा काळ हा एक क्रांतिकारी बदल आहे आणि त्यासाठी जर उत्तर द्यायचं असेल, त्याला जर तोंड द्यायचं असेल तर काँग्रेसला, विरोधकांना, इंडिया आघाडीला सुद्धा तितकीच मोठी मेहनत करावी लागणार आहे. आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.